नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर 2024 यासाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब देखील करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती? सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातली पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच बुधवार पेठ हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय आहे? बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच भगवती समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? समर्थ रामदासांचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 नारायण सूर्याजी ठोसर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न पाहूया, स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, 60 ते 90 च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती? 60 ते 90 च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 7 मूळ संख्या आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, लांबीने खूप मोठी मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यातून वाहणारी डॅश डॅश या नदीचे वैशिष्ट्य आहे। लांबीने खूप मोठी मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यातून वाहणारी डॅश डॅश या नदीचे वैशिष्ट्य आहेत। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पाताळगंगा या नदीचे वैशिष्ट्य आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व। श्री फाजल अली, पंडित हृदयनाथ कुंजर, सरदार के.एम. पन्नीकर हे सर्व राज्य पुनर्रचना मंडळावर सभासद होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पर्वतीय माती हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? अमेरिका व कॅनडा यामध्ये स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच गदर ही संघटना हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? ऑप्शन क्रमांक 1 178 बिलियन डॉलर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सामील झाले आहे? ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सामील झाले आहे? ऑप्शन क्रमांक 3 कोझिकोड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न, मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होतो, परंतु
मुलीच्या शिक्षणामुळे पूर्ण कुटुंब शिक्षित होते हे विधान कोणी केले? मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होतो, परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे विधान खालीलपैकी कोणी केले? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पंडित नेहरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय खालीलपैकी काय होते? ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन कोणत्या पिकाखाली आहे? महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन कोणत्या पिकाखाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ज्वारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच बालगंधर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तिसरा क्रमांक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच महानदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, प्राणहिता म्हणून कोणत्या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? प्राणहिता म्हणून कोणत्या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वर्धा व वैनगंगा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे शहर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? मिझोराम या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऐझवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यात आहे? उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच मणिपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला? सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला? ऑप्शन क्रमांक 3 वराह मिहिर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न, गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच रिहंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
पुढचा प्रश्न, मूळ संख्यामध्ये कोणत्या एकाच समसंख्येचा समावेश होतो? मूळ संख्यामध्ये कोणत्या एकाच समसंख्येचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 2 ही समसंख्या, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते? ऑप्शन क्रमांक 3 मल्लाक्का ही सामुद्रधुनी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न, अ हिस्ट्री ऑफ आवर टाइम्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ आवर टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 जस्टिन मॅकर्थी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.